आता स्मिथला गेलो गाईस. हो आई लागणार का ये का बुवा. सॉन्ग मध्ये सॉन्ग कुठे आहे धाव चल. कारण की दुकानं बंद व्हायला आणि त्याने एवढा आवडत नव्हता पटकन चॉईस नव्हता होईल. बाय बाय. बाय. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मनी ब्लॉग. गाईज कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मजेत राहा गाईज, खुश राहा. तर गाईज जस्ट अंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालो मी. आज लेट उठलो कारण की आज काल लेट झोपलेलो, तर आज जरा लेट उठलो. सो नाश्ता वगैरे पण आणला. आज गुरुवार आहे तर संध्याकाळी आरतीला जायचे, परत हल्दीला पण लागणार पण जायचे. सो साखरपुडे हल्दी आणि साखरपुडा जायचे. सो गाईज आता नाश्ता करून घेऊ. समोसे आणलेत मी. सो अभी नाश्ता करके लेते, फिर मंदिरात पण नाही गेलो आज. बघू संध्याकाळी जाईन, म्हणजे तिकडे जाण्याआधी, म्हणजे कुठे हल्दीला आणि साखरपुडे जाण्याआधीच मंदिरात जाईन, मग बघू कसं काय. सो गाईस चलो. तर गाईस आलो आता. थार गेलाय बघा. चलो जाते अभी थार लेके. मजा आएगा ना बिडू. किती महिन्यानी ही गाडी चालवायला घेतली गाईज मी. लय म्हणजे लय महिन्यानी. चलो चलो. ए जी वॅगन आहे गाईज. दादा डायरेक्ट जी वॅगन बनवली गाडीला बघा. कसा खेळ आहे. तर गाईस आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो. दुसऱ्या ठिकाणी पण सगळं झालं. आमचा फोटो वगैरे काढून झालं गाईस. आणि पहिल्या ठिकाणी पण सगळं झालं. आता आम्ही चाललोय आता गाईस अंबरनाथला, म्हणजे वसत गाव आहे तिकडे चाललोय आता. सो चलो गाईस जाते अभि वसत गावाला. आणि पप्पा आणि मी आणि विशाल दादा पण आहे. त्याचा कॉल आलेला की मी पण येतो म्हणून. सो चलो गाईस जाते अभि. गाईस अशा प्रकारे गाडी लावलेली आहे. आता निघतो घरी जायला. चलो गाईस. बरेच 2-3 ठिकाण करून आलो, जेवलो ना आलो. आता घरी येतोय. मग चलो रिक्षावर बसतो रिक्षामध्ये. तर गाईस आम्ही आता निघालोय. कुठे ठाण्याला जायचं ठाण्याला जायचं ना गाईस. ठाण्याला चाललो आम्ही आता. रात्रीचे किती 9 वाजले. 9:05 झाल्यात. कितीची ट्रेन आहे? 9:10ची ट्रेन आहे. अरे लेट आहे ती पण. बेवपुरीला होती मागाशी 5 मिनिटं आधी. तर काही अशा प्रकारे आम्ही ठाण्याला पोहोचलेलो आहे. आता बघू कसं काय. आणि तो गाईज तुम्हाला मी सांगायचं विसरलो, मी सांगितलं नाही की का आम्ही ठाण्याला आलो आहे. काहीच आम्ही आलो शॉपिंग करायला. आम्ही चाललो होत्या माथेरानला. सो आज बोललो की ठाण्याला जाऊ आणि दोन आवाज नाही आवाज. तर गाईज आम्ही चाललो उद्या माथेरानला. सो आमचं असं ठरलं नाही. अचानक मला साक्षीचा फोन आला. मला बोलते की ठाण्याला जायचे. बोलते चल बोलते आपण कपडे घेऊन येऊ. बोलते तिच्याकडे मग कपडे नाही बोलते, माझ्याकडे पण नव्हते. सो बोलतो चला ट्रॅक टी शर्ट घेऊ आणि मग हे करू. उद्या आम्ही माथेरानला चाललो आहे, मग त्याला कामं येईल. सो चलो गाईस. आणि आमचा एक विषय झाला गाईस की सुप्रदाय आणि स्मित हे मागं राहिले आहेत आणि मी आणि साक्षी पुढे आले का. तर त्या चालत्या गाडीत ताईला ट्रेनची भीती वाटते चालत्या गाडीत, म्हणून सुप्रदाय बोलते तुम्ही जावा बोलते पुढे, आम्ही येतो बोलते मागून. सो आता त्यांची वाट बघत थांबलो इथं. कधी येतील का समजत नाही. आमच्या मागच्या ट्रेनमध्ये बसलेले ते. बघू आता. काहीच आम्ही निघालोय. ताईची वाट बघत राहिलो तर उलट हे बंद होईल काय, दुकानं बंद होतील. सो आम्ही डायरेक्ट निघालो. बोलतो ताईला तिथं गेलो डायरेक्ट फोन करू. सो चलो अभी जाते सीधा शॉप की इधर. सॉन्ग मध्ये सॉन्ग कुठे आहे धाव चल.
इथं आहेत का माझ्या मापाचे काय दुकानं बंद होतील आपण चाललो. काही ट्रॅक गेलो ना आम्ही आता ट्रॅक बघायला लावले बघू चांगले असतात तर घेऊन येतं मग बघू हो पकड बाबू पहिले कलर दिखो ना कलर डार्क ही कलर है क्या लाइट नहीं लाइट नहीं लगा डार्क ही लगेगा कितने का लाईट भारी वाटते ना. लाइट लाइट अच्छे होता है लाइट नहीं है इसको लाइट नहीं करना क्या करने का अभी गाईज इकडे आलतो आम्ही पण आता इथं काय आवडीचं नाहीच आहे माझ्या जसं पाहिजे तसं नाही आहे गाईज इथं आता काय बघू अजून आता पुढे जाऊन बघू आहे की नाही गाईज आता एवढं एक शॉप राहिलं आहे तिथं बघू आता टी शर्ट भेटतात का माझ्या साईजचे टी शर्ट होते पण मला आवडत नव्हते मग आता बघू ओव्हर साईज बघतोय ट्रिपल एक्सेल आहे अरे बापरे अजून कलर नाही का याच्यात दाखव ना जरा हॅलो हां हॅलो आई इकडे आपण पुढे स्मित तुम्ही स्मित तिकडून आलता तो हां ही माझी साईज आहे का बघू काढ मस्त आहे रे ओके कितीला आहे भाई ओवर साइज 4XL कितना है 4XL है अरे बाप ट्रिपल कितने का अरे कितने का अरे बापरे कम नाही का बाबू साइज पण मोठा आहे ना याच्यापेक्षा नाही डबल एक्सेल नाही का दादा डबल एक्सेल नाही याच्यात तुमको आएगा ही डबल एक्सेल ना त्याच्या कॉपी फॉर्मॅट ओके ठीक आहे लोकल फॉर्मॅट देख पॅक कर क्रीम कलर क्रीम कलर आहे माझ्याकडं पर्पल मरून एकच अजून ट्रॅक आहेत का ट्रॅक ए आवाजच मिळते ना गाईज आहे बघा ही टी शर्ट आवडली मला आता ही टी शर्ट घालीन मी लय मोठी घातली आता स्मिथला गेलावले गाईज हो आई लागणार का आई 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 ये का बुवा आई मजा आली का तुला आई फरारी आहे काय मजा आली का तुला सॉंग ही पण मस्त आहे हट थँक्यू जल्दी वहाँ से हटो हे येल्लो मी घेतले का येल्लो दुसरी नको तू दुसरी घे जल्दी वहाँ से हटो आई आई अरे मम्मी होईल का काय पाहिजे तुला मोठी आहे का ती नाही हा बरोबर आहे का ती येते का ती खाली हे बघ अक्षी हे बघ ही पण मारली होती ना ही एक मार्बलची होती रेट आहेत ना माझ्याकडं ही नव्हती ना असं कलर मग मस्त युनिक आहे भडकत ना भडकत पाहिजे भाई एवढा गरम होतो भाई लय डेंजर पहिल्यांदा कपडे घालावं लागत काय याला मजा आली का तुला हो जीन्स याला का स्मिथला का तिकडे जीन्स घालणार रे
बापाच्या बाया असं नाही भेटत. हे घाल बरोबर हा कॉड सूट कुठला कॉड सूट कुठला कॉड कानातला कॉड गाईज मी एकच टी शर्ट घेतली. साक्षी तू काय काय घेतला? एक टॉप आणि एक खालचा घेतला. ओके मी एक टी शर्ट घेतली. स्मितनी पण एक जीन्स आणि एक टी शर्ट घेतली. सो आता कारण की दुकानं बंद व्हायला आणि त्यांनी एवढा आवडत नव्हता पटकन चॉईस नव्हतं होईल. गरम किती होतो गरम गाईज दम लागलाय. दम लागला डायरेक्ट दम एवढे डेंजर गरम होतो डायरेक्ट पाणी झालं डायरेक्ट टी शर्ट बिशर्ट प्लीज ओली झाले. एवढे फॅन्स लोक फालतू डायरेक्ट हवा पण येत नव्हती तिथं गुदमरल्यासारखं होत होता दुकानामध्ये. प्लीज गरम होतो गाईज प्लीज. आता गाईज निघालो घरी जायला. चलो जाते अभी घर पे खोपोली लागली साक्षी 10:57 आहे पण टाईम आहे अजून. गाईज आम्ही 10:57 ट्रेनला बघू येऊ. खोपोली आहे त्या ट्रेनला जाऊ. ए कुठले लागले परेले. गाईज एवढा गरम होतो म्हणून फ्रुटी प्यायला लावले. हा लय बरं वाटलं. गाईज थम्सअप आणला पण इथे स्टेशनला थम्सअपच नाही. गाईज आम्ही खोपोलीला जाणार होतो पण एवढी गर्दी आहे खोपोलीच्या ट्रेनला. बोललो आता बदलापूरनी जाऊ. खोपोलीच्या ट्रेनला बोललो सोंगे गप्पस मला नको हे करू. तर गाईज खोपोलीच्या ट्रेनला जाणार होतो आम्ही पण लय गर्दी होती म्हणून आता बदलापूरच्या ट्रेनला जातो आम्ही. आता ती येईल आता कितीला 10:47ची काहीतरी ट्रेन 11:02 येईल काहीतरी 11:02 येईल गाईज. सो आता थांबायला लागेल त्या ट्रेनसाठी. तर गाईज आम्ही बदलापूरला पोचलेलो आहे. स्मितला चप्पल घ्यायचे गाईज. आता ए काय घ्यायची चप्पल हाल गाईज किती 11:30 आले. आता याला चप्पल घ्यायचं आज. चल इकडून. अरे एक पण नाही तर बंद झालं असेल. अरे 11:30 आले बाबू नाही भेटणार. गाईज आम्ही चालत चाललं कारण की आमच्या एक पण रिक्षा नाही आमच्या गावातली. आम्ही चालले गाईज आता राजा शिवाजी पिक्चर बघायला. हो गाईज चालला आता चालत चाललं लागेल. रिक्षाने एक पण आमची गावातली. आज आम्ही आश्चर्य वाटतोय की एक पण रिक्षा नाही आमची. नाही तेव्हा 10-15 रिक्षा असतात. आज एक पण रिक्षा नाही गाईज. आता काय नाहीला ते चालत जायला लागेल. चल गप चल. तर गाईज अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे घरी. खुर्च्याकड डेंजर गरम लय चालत पीस बाबा. गाईज तर असा एक विषय झाला आहे की काल आणि आज काल तर तुम्ही बघित असेल की म्हणजे मी तुम्हाला बोललो नाही पण काल हल्दीला गेलतो त्यावेळेला पण साक्षी गेलते ना खरडला. तिथे पण व्लॉग बघून एक मुलगी होती. ती पण बोलत होती की दादा नाही आला का म्हणजे मी नाही आलो का कारण की तिला माझ्यासोबत फोटो काढायचा होता. तर बाबू खरंच खूप मनापासून तुझे आभार. तू असे आमचे ब्लॉग बघत राहा. असेच आम्ही तुम्हाला हसत राहू याच्या पुढे आताही आणि याच्या पुढे आम्ही हसवत राहू तुम्हाला. आणि तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि काही तो कालचा विषय होता आणि आजचा असा विषय आहे की मम्मीला पण मम्मी आता कुठंतरी साखरपुड्याला का लग्नाला गेली ती. हां मग तेच ना लग्नाला ना. हां लग्नाला ना.
तर गाईज लग्नाला गेली ती मम्मी, तर मम्मी आता ते सांगत होती, बोलते की तिथे पण मध्ये एक मुलगी होती, ती पण बोलत होती की बोलते तुम्ही दादाच्या ब्लॉगमध्ये असाल सायरो दादाच्या, मी बोलतो तुमचा ब्लॉग, दादाच्या मम्मी आहेत ना तुम्ही. हां तर त्या ब्लॉगमध्ये दादाच्या ब्लॉगमध्ये असतात ना, सो मी तुमचा ब्लॉग बघते, बोलते कंटिन्यू दादा नाही आला का, म्हणजे माझ्याबद्दल विचार होती. तर बाबू तुझे पण खूप खूप मनापासून आभार. असे तुम्ही व्लॉगमध्ये हे करत राहा, काय बोलते सपोर्ट करत राहा, आणि असे आम्ही तुम्हाला हसवत राहू, आणि असंच प्रेम देत राहा. असंच प्रेम देत राहा, आणि असंच देत राहा, असंच देत राहा. असंच काय काय बोलत ते आम्ही वाजवत राहू. तुम्ही तर- देत राहा प्रेम. गाईज मम्मीने एक नाव ठेवलं टी शर्टला, टी शर्ट एवढी भारी आणले ना, मम्मी काय बोलते चेन्नई सुपर नाही पिवला पितांबर कैसा गगनी झाला अरे आरती बोलते, आणि माझ्या या ग्रीन टी शर्टला काय आहे, आणि कौशलला घेतली रे ती ग्रीन कलरची ही वाली तू पोपट माझा रे बाय गुणी पोपट घ्या. पोपट. हे आता हे कर झुलून ठेव, बस झाला शो गेली. मम्मी कौशलची माप आहे मम्मी, ट्रिपल एक्सेल आहे, पण मी नाही देणार त्याला. किती गलबली झाली ना तरी झालं. गाडी कौशलच्या मापाची टी शर्ट आहे, कारण की मी जेव्हा पण टी शर्ट आणतो ना ते आमच्या दोघं दोन्ही गब्बल एकच आणली. 2 तास 3 तास घालतो तुम्ही. आणि यांचं पण घ्यायचं होतं, काय माझ्या आयडीत नव्हतं, यांचं पण घ्यायचं होतं. याला एक हे घेतलं टी शर्ट, आणि उद्या तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. नाही सांगितलं मी ओके. सो तर गाईस एकच टी शर्ट आणली, त्या कौशल आणि मला होईल म्हणून आम्ही कसं भावाला आम्ही विचारून करतो. नाही, मी कधी सो किती तास लागणार? हो. चला चला चला. गाईस सगळी झोपले आहेत ना, मी वाकड भरतो. आमचा गोंगाट असतो जिथे जावं तिथे गोंगाट. काय बोलते. तर गाईस आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तर येत राहतील. बाय बाय. बाय बाय, गुड नाईट, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. बाय.